आता सध्या तुमच्या जी फिनिक्स अकॅडमी त्याची चौकशीचे आदेश सरकारने दिलेले आहेत. खरंच एवढी मोठी तुमची ती संस्था आहे आणि असं काय तिथं काळं-बिरं घडलंय किंवा असं काय चुकीचं घडलंय, की सरकारने थेट चौकशीचे आदेश दिलेत? काय बेरं काहीच नाही. काय बेरं पकडू शकत नाही ते. हं, हं. काय बेरं आहेच नाही तर पकडणार का, हा पहिला मुद्दा आहे. बरं. टार्टी-बार्टी म्हणजे बार्टी ही अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि टार्टी ही अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसबाबत स्कॉलरशिप देतात आणि प्रशिक्षण फुकट देतात. हं, हं. त्या प्रशिक्षणाचे पैसे संस्था चालकांना देतात. जसं आता माझी संस्था आहे, अशा महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात वेगवेगळ्या संस्था आहेत. मग ते MPSC राज्यसेवा असो, डेप्टी कलेक्टर DYSPची परीक्षा किंवा सरळ सेवा ज्या परीक्षा आहे, PSI STI या परीक्षा किंवा पोलीस भरती, आर्मी भरती, तर याच्यासाठी माझी संस्था बार्टी टार्टीने सिलेक्ट केली मागच्या वर्षी आणि 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे तो. आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये माझ्या संस्थेची निवड झाली. आता त्याचे नॉर्म्स आहे, त्या नॉर्म्समध्ये मी बसलो म्हणून माझी संस्था निवड केली. बरोबर. आणि निवड केल्याच्या नंतर माझ्या संस्थेमध्ये ट्रेनिंग झालं. म्हणजे माझ्या संस्थेकडे जवळपास 350-400 विद्यार्थी मागच्या वर्षी होते. आणि स्थानिक राजकारणी जे आहे, हं, हं. जे प्रॉपरली थोडेसे BJPचे आहे किंवा अजून, त्यांना ते पटलं नाही. सरकार आमचं आणि हा मास्तर सरकारच्या विरोधात बोलते आणि याले कसं भेटले ते टेंडर, हं, हं. याची संस्था कशी निवड झाली. आता निवडीचा क्रायटेरिया ह्या आहे का, तिथं रिझल्ट पाहिजे ना. हं, हं. तुमच्या अकॅडमीचे किती रिझल्ट आहे, काय आहे, क्लासरूम आहे का, डिजिटल क्लासरूम आहे का, डिजिटल लायब्ररी आहे का, ह्या सगळ्या गोष्टीची शहानिशा करते आणि त्याच्यानंतर ते सिलेक्ट करते. हं, हं. ती माझी संस्था सिलेक्ट झाली, विद्यार्थ्याचं ट्रेनिंग झालं बाकायदा. आणि मी सरकारच्या विरोधात, चुकीच्या धोरणाच्या विरोधात बोलतो. पण माझं म्हणणं एवढंच आहे का, मी सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून माझ्या चौकशी करायची का, खोटे आरोप करायचे. एक योगेश वानखेडे नावाचा BJP IT सेलचा माणूस आहे, त्याचं प्रॉपरली मी इथं नाव घेऊन राहिलो, हं, हं. ठीक आहे. आणि त्याच्यावर तर अजून इलिगेशन माझ्याकडे आली आहे आता. तर तो व्यक्ती काय करतो की त्याच्या नावानं तक्रार नाही देत. तो त्याचे 2 मित्र आहे, त्याचं मी नाव घेणार नाही कारण त्याचे संबंध खराब होऊ शकते. त्याच्या मित्राच्या नावानं खोटे लेटर हेड बनवतो. हं, हं. खोटे लेटर हेड बनवून त्याच्या खोट्या सह्या मारतो. हं, हं. त्याच्यानंतर माझा एक मित्र आहे निखिल भगत नावाचा, त्या निखिल भगत सरांचे अकॅडमी आहे, जागृत करिअर अकॅडमी वर्धेलाच. त्यांना सांगतो का मला बार्टीचं एक टेंडर भेटत आहे आणि ते टेंडरसाठी 4 माणसं जुळली आहे, 1 माणूस पाहिजे, तर तुझं लेटर हेड पाठवतं. ते म्हणते का माझं लेटर हेड नाही आहे. निखिल भगत म्हणते माझं लेटर हेड नाही आहे. तर म्हणते काही लोगो बिगो असेल ना, तर व्हॉट्सअपवर लोगो मागितला, एका कोऱ्या कागदावर त्याची सही करून मागितली आणि त्याच्या सहीचा लोगोवरून लेटर हेड बनवलं आणि माझ्या विरोधात तक्रार केली. बरं. आता त्या माणसाला माहीतच नाही. जेव्हा मला टार्टी-बार्टीने ते माझं ठीक आहे, माझ्यावर तुमची संस्था का बरं रद्द करण्यात येऊ नये हं, हं. याच्यावर सुनावणी घेण्यात येत आहे आणि तुमच्यावर एवढ्या तक्रारी आल्या आहे. मग जेव्हा मी ते तक्रार पाहिली तर ह्या माणूस माझी तक्रार कशी करू शकते बा? म्हणजे तक्रारदारालाच माहिती नव्हतं. नाही, तक्रारदारालाच माहिती नाही. मग तक्रारदाराला माहिती नाही तर मी त्याला फोन केला. आता मी जर फोन नसता केला तर माझ्या मनात त्या माणसाबद्दल प्रचंड राग, द्वेष पैदा झाला असता. कसाला ह्या माणूस आपल्या एवढ्या जवळचा आणि ह्या आपला एवढा म्हणजे आपल्या कुटील काड्या करून राहिला म्हणजे आपल्या याच्यात. तर मग मी त्यांना फोन केला का सर, म्हणलं तुम्ही माझी तक्रार दिली का बार्टी टार्टीले? तर ते म्हणते नाही. म्हटलं तुमची तक्रार आहे, तुमचं लेटर हेड आहे, तुमची सही आहे? ते नाही म्हणते, मी तक्रार दिली नाही, माझे लेटर हेडच नाही. म्हणलं तुमचा लोगो आहे, मग थांबा म्हणलं तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो. मग मी त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि त्याला पाठवला. तर सर म्हणते ह्या लोगो मी एका माणसाला पाठवला. म्हणलं अजून कोण्या माणसाला पाठवला का? नाही, मी योगेश वानखेडेलाच पाठवला. म्हणलं हे सही माही होय म्हणते, पण मी योगेश वानखेडे पाठवली आणि त्यांना म्हणते या कारणासाठी मला मागितली, बार्टीचं टेंडर भेटणार आहे म्हणून, पण तुमच्या विरोधात तक्रार देणार आहे म्हणून नाही सांगितलं मला. तर त्या माणसानं पोलीस स्टेशनला दुसऱ्या दिवशी त्या योगेश वानखेडेची पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. बरोबर. का माझ्या सहीचा, माझं लेटर हेड बनवून ठीक आहे चुकीचा वापर करण्यात आला. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तर टार्टी-बार्टीलाही सांगितलं. जे 2 त्याचे मित्र आहे हिंगणघाटचे, त्या योगेश वानखेडे, तो हिंगणघाटचाच होय, त्याचेही क्लासेस आहे. हं, हं. आणि त्याच्या मित्राला जेव्हा भेटलो तर तेही म्हणते का आम्ही तक्रार दिली नाही सर, हे कोरं लेटर हेड आमच्यापासून योगेश वानखेडेने नेलं, पण ते तुमच्या विरोधात अशी तक्रार देणार होते मला माहिती नाही. आणि त्या पठ्ठ्यानं काय केलं, त्याच्या नावावर तक्रार दिली. मग मी त्याला भेटल्यावर म्हणते मी दिली नाही. मग त्यानं मला लिहून दिलं का ठीक आहे आम्ही ही तक्रार दिलेली नाही, ठीक आहे, त्यामुळे या तक्रारीचा वापर कराय सरांच्या विरोधात करण्यात येऊ नये.
त्यांनी लिहून दिलं दोघांनी, या सरांनी निखिल भगत सरांनी लिहून दिलं. आणि तक्रारी कॉपी पेस्ट आहे. आणि तक्रार भ्रष्टाचाराची नाही आहे. तक्रार कायची आहे? कराय सर विद्यार्थ्यांची माती भडकवण्याचा प्रयत्न करतात. आता का माती भडकवली? म्हणजे पोरायले अन्यायाविरोधात एखादं आंदोलन केलं ते माती भडकवणं झालं का? मी सरकारच्या विरोधात बोलतो चुकीच्या धोरणाच्या, हे माती भडकवणं झालं का? म्हणजे संविधान ठीक आहे, म्हणजे संविधान असं म्हणते का तुम्ही आर्टिकल 19 नुसार सरकारच्या चुकीच्या धोरणाचा विरोध करायला पाहिजे, तुम्ही बोलायला पाहिजे. संविधानानं अधिकार दिला आहे हा, आणि तो अधिकारच हिसकून घ्यायचा, म्हणजे याच्या विरोधात काहीच बोलायचं नाही. मग मी बार्टी टाटीले लेखी उत्तरात हे बी म्हणलं का सत्तेची चापलुशीगिरी करणाऱ्यालाच हे टेंडर भेटणार आहे का? सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना टेंडर भेटणार नाही का? किंवा शासकीय अनुदान किंवा सरकारी योजनेचा लाभ सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना भेटणार नाही का? तर असं मला एका तुमच्या लेटर हेडवर लिहून द्या. पुढे काय झालं? मग सगळे लेखी दिलं. आणि त्याच्यानंतर मग पोलीस स्टेशनला केस वगैरे झाली, त्याला पोलीस स्टेशनला बोलावलं, पण पोलीस स्टेशननं अजूनही तो BJPचा असल्यामुळे गुन्हा दाखल केलेला नाही. हा कायदा त्याच्यात नाही. भारतीय न्याय संहिता कलम 348, 340, 342 नुसार कलम दाखल त्याच्यावर केस दाखल होते. मी बार्टीच्या आणि टार्टीच्या संचालकांना सुद्धा सांगितलं का तुम्ही सुद्धा केस दाखल करा, कारण तुमची बी खोट्या तक्रारी करून दिशाभूल केली आणि माझ्यासारख्या प्रतिष्ठित संस्थेला बदनाम करण्याचा त्याने प्रयत्न केला. ठीक आहे, कारण हे बदनाम करण्याचेच प्रयत्न आहे ना. आता हा विषय महाराष्ट्रभर गाजला. भ्रष्टाचार का झाला? मी 6 महिन्याचं ट्रेनिंग 4 महिन्यात संपवलं, किंवा विद्यार्थ्यांना बूट द्यायचे होते, 2 ट्रॅक पॅन्ट टी-शर्ट द्यायचे होते, हे दिले नाही का? विद्यार्थ्यांना पुस्तकं द्यायचे होते, ते दिले नाही का? ते असं तर सांगा ना, मग ब्लॅकलिस्टेड करा मला. पण माझं असं काही नसताना मी त्याला कुठेही सापडून नाही राहिलो. मग आता का करायचं? तर माझ्यावर अनेक पोलीस स्टेशनले खोट्या कंप्लेंटी केल्या आहे.